हो अरे, ज्वारीचे पण करतात. जसे हो नॉर्मल जसे करतो ना तेच, फक्त ज्वारी वापरायची त्यात. हे काय मी घेऊन आली आहे सगळं, कोथिंबीर आणली आहे, टोमॅटो, कांदा सगळं घेऊन आली आहे. थोडी जरा फ्रेश होते आणि बनवायला घेते. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. जरा मार्केटमध्ये जाऊन आलो, थोड्याशा भाज्या आणायच्या होत्या, दूध आणायचं होतं, दही वगैरे आणायचं होतं, सो जाऊन आलोत. आज मी लंचसाठी बनवते ज्वारीचे अप्पे. खरं तर झालं असं की आज सकाळी आम्ही चहा पोळी केली होती नाश्त्याला. सो आमचा हेवी ब्रेकफास्ट झाला होता. मग लंचसाठी फार काही जास्त हेवी नको होतं, सो म्हटलं अप्पे करूया. पण मी आज ज्वारीचे अप्पे करणार आहे. त्यासाठीच मला खरं तर कोथिंबीर वगैरे आणायची होती, म्हणून आम्ही बाहेर गेलेलो. आधी आता हे सगळं मी लावून ठेवते, भाज्या सगळ्या, आणि मग अप्पे करायला घेते. सो त्याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आता बाहेर गेलो होतो, सो येताना काकडी घेऊन आली, आणि उन्हाळ्यात काकडी खाणं म्हणजे सुख असतं. आता येताना घेऊन आले होते, चिरल्यात मस्त, आणि आता आम्ही सगळेजण काकडी खातो. अप्पे बनवायला आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी अप्पे बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते पटकन तुम्हाला दाखवते. ज्वारीचं पीठ, दही, कोथिंबीर, पाणी, मीठ, 3 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा आल्याचा तुकडा, पांढरे तीळ, 2 कांदे, 1 टोमॅटो आणि गाजर. कृतीला आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला कांदा, टोमॅटो आणि हे गाजर बारीक चिरून घ्यायचे. गाजर किसून घेतलं तरीही चालतं, पण मी छोटे छोटे चॉपरमध्ये याचे तुकडे करून घेणार आहे. चॉपरमध्ये मला हे टाकायचं आहे, त्याच्यासाठी त्याच्या छोट्या फोडी करून घेते मी. टोमॅटो आता इथे आपला मस्त बारीक चॉप झालाय. असाच आता मी कांदा आणि गाजर सुद्धा बारीक चॉप करून घेणार आहे. ससुले आहेस का छोटूसा? गेला आठवडा झाला असेल, आम्ही ह्या ज्या सगळ्या धारदार गोष्टी आहेत, सुरी, फोक चमचे, काटे चमचे ज्याला आपण म्हणतो ते, कात्र्या, हे सगळं जरा इथे वरती ठेवायला लागलं, कारण राहू आता मोठा झालाय, त्याच्यामुळे पटकन हात जातो काही ड्रॉवर बिअर उघडला तर. सो मग आम्ही प्रिकॉशन म्हणून या सगळ्या गोष्टी इथे वरती ठेवल्यात. आत्ता सुद्धा तो पटकन गाजर खायच्या या नादामध्ये हात लावायला आला होता. सो काळजी आपणच घ्यायची असते, त्याच्यामुळे मग आम्ही ते सरळ वर ठेवून दिलंय. भाज्या आता सगळ्या मी इथे छान बारीक चॉप करून घेतल्यात. आता हे जे आपण तीळ घेतले ते थोडेसे 1-2 मिनटं आपल्याला छान भाजून घ्यायचे. कढई थोडीशी गरम होऊ दे, मग त्यात मी ते तीळ ऍड करणार आहे. आणि मी हे सगळं खरं तर अंदाजानुसार घेतलंय, प्रमाण असं काही नाहीये. आम्ही आता 4 आहोत खायला, त्याच्यामुळे त्या अनुषंगाने मी हे सगळं प्रमाण घेतलंय. तीळ छान भाजून झाले, ते परत या छोट्या वाटीत काढून घेते. हिरव्या मिरच्या ज्या आता आपण घेतलेल्या त्या, लसूण आणि आलं याचं आपल्याला वाटण करून घ्यायचंय मिक्सरमधनं. ह्याचं प्रमाण सुद्धा आपण किती तिखट खातो या अनुषंगाने घ्यायचं. आमच्याकडे
थोडं कमी तिखट खातात, त्याच्यामुळे मग मी मिरच्या आणि लसूण वगैरेचं प्रमाण तसं घेतलंय. वाटण आता आपलं झालंय, ते सुद्धा वाटीत काढून घेऊया. आता मेन जे अप्प्यांसाठी आपल्याला बॅटर लागतं ते आता मी इथे बनवायला घेतेय. सगळ्यात आधी ज्वारीचं पीठ घेतेय. ह्याच्यात साधारण आता मी इथे 4 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलंय. त्यात आता मी हे सगळं ऍड करणार आहे. भाजलेले तीळ, आलं लसूण मिरचीचं वाटण, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, गाजर, भरपूर कोथिंबीर. आता ह्यात मी दही ऍड करतेय. साधारण एक 5-6 चमचे दही ऍड करायचं आंबटपणा येण्यासाठी. चवीनुसार मीठ, थोडंसं हिंग, थोडीशी हळद. आता हे सगळं छान आधी नुसतं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय. अगदी सोपे आहेत खरं तर बनवायला. जे आपण इडली डोश्याचं बॅटर असतं त्यापासून अप्पे बनवतो तसेच असतात, फक्त जरा पीठ वेगळं, ज्वारीचं पीठ. आणि खरं तर ज्वारी ही आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते, म्हणून कधीतरी वेगळं म्हणून खूप छान लागतात. आणि आता यात मी हळूहळू पाणी ॲड करणार आहे, एकदम पण नाही घालायचं. आणि ह्यात मी दही ह्याच्यासाठी घातलं की इडली किंवा डोश्याचं जे बॅटर आपण वापरतो ते आंबवलेलं असतं, त्याच्यामुळे थोडीशी आंबट चव त्याला ऑलरेडी असते, पण ह्यात काही आंबटपणा नसतो, म्हणून दह्याच्या ऐवजी आपण लिंबाचा रस किंवा जर ताक असेल ते सुद्धा ॲड करू शकतो. इथे आता माझं बॅटर मस्त सगळं भिजवून झालंय. एवढं पातळ ते आपल्याला बनवायचं, एकदम पण जास्त पाणी घालून नाही, पण छान मिक्स होईल असं पाणी घालून छान ते मिक्स करून घ्यायचं. आता आपलं अप्प्यांचं बॅटर तयार झालंय आणि अप्पे पात्र आता मी इथे आधी गरम करायला ठेवतेय. मीडियम आचेवर दोन्हीही ठेवायची आणि छान तेल सगळीकडे सोडून ठेवायचं, म्हणजे तेल सुद्धा गरम होतं. ह्या अप्पे पात्राची पण एक खूप छान मेमरी आहे. राऊच्या बारशात आम्ही सगळ्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून ही अप्पे पात्र दिली होती, त्यातली 2 आम्ही आम्हाला ठेवलेली. अप्पे पात्र मस्त गरम झालंय. आता छोट्या चमच्याने एकेका ह्याच्यात असं पीठ ॲड करायचं. दोन अप्पे पात्र आहेत त्याच्यामुळे मला सोपं जातं, पटापट होतात. लाईट आलेत ॲक्च्युली, मगाशी लाईट गेलेले, आता जस्ट आले. थोडंसं तेल वरनं अजून ह्याच्यावरती असं स्प्रेड करायचं चमच्याने आणि आता शिजण्यासाठी हे झाकून ठेवायचे. अशा प्रकारे अर्धे अधिक तर अप्पे आपले तयार झाले, छान शिजतायत. त्याच्याबरोबर मी छान नारळाची चटणी करणार आहे एकीकडे, त्याची तयारी आता मी करायला घेतेय. 2-3 मिनिटं झाली आहेत, झाकण काढूया आणि आता अप्पे आपल्याला उलटे करायचे. आधी मी जरा एक करून बघते, नसेल झालं तर आपल्याला परत झाकण ठेवायचे, व्हायला हवेत अजून थोडेसे. थोडंसं हे मध्ये मध्ये चेक करायला लागतं, नाही तर पटकन खाली लागतात सुद्धा ते. हे झालेले वाटतंय. आता एक साइड छान आपली खरपूस भाजून झाली आहे. आता मी अप्पे सगळे उलटे करते. पुन्हा एक 5 मिनिट आता मी झाकण ठेवते.
मस्त गरम गरम अप्पे तयार झालेत. आता मी पटकन सर्व करते आणि आम्ही जेवून घेतो. तर असे हे ज्वारीचे अप्पे तुम्हाला कसे वाटले मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. सी यू अगेन.